काय मग मित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळे? परत आम्ही 10-12 दिवस गायब झालो, तर तुम्ही काय असं ठरवलं नाही ना की मिसिंग हरवले हे काय परत येत नाही असं? तर असं काय नाही आहे. आता पण ब्लॉग शूट करायचं प्लॅन नव्हता, पण मला असं वाटलं की तुम्हाला अपडेट द्यावा, काय चालू आहे काय नाही सगळ्या गोष्टींचं. मिस तर तुम्ही करताच. मला इन्स्टावर खूप सारे डी-एम्स आहे. मी जर एवढा फेमस नाही आहे, मोठा अकाउंट नाही आहे. प्रतिभाला तर खूप सारे डी-एम्स असतात की ब्लॉग टाक. अक्षरशः असे मेसेज आहे की जेवण जात नाही आहे. आम्ही नाश्ता करताना सकाळ सकाळी तुमचे ब्लॉग्स बघायचो. आणि 20 दिवस आम्ही तुम्हाला सवय लावली होती ना, 20 डेज चॅलेंजचा तुम्ही पाहिलंच आहे. त्यात पण 1-2 ब्लॉग राहिलेत, पण ठीक आहे, मी केलं तर ट्राय. एवढे ट्रॅव्हलिंगमध्ये ह्याच्यात त्याच्यात तुमच्यासोबत कनेक्ट राहायचं खूप ट्राय केलं, आणि तो मी मला वाटते 95% पार पाडला आहे. तर आज पण तुम्हाला मला खूप साऱ्या गोष्टी सांगायच्या आहे. तर हा ब्लॉग तुम्ही आता लास्टपर्यंत बघा. आणि आज तुमचा लाडका फक्त दीपक तुमचं स्वागत करणार आहे एकटा ह्या ब्लॉगमध्ये. काय झालं आहे, मी एकटा काय ते पण तुम्हाला सांगतो. तर स्वागत आहे तुमचं माझ्या आणि प्रतिभाच्या चॅनलला. अरे बापरे, ते नसल्यावर बोलायला पण हे होतं. स्वागत आहे गाईज तुमचं आमच्या चॅनलला, नवीन ब्लॉगला. आजच्या ब्लॉगमध्ये मला तुम्हाला अपडेट द्यायचे आहेत. आणि मी खूप 10-12 दिवस आमच्या आयुष्यात काय चाललं आहे काय नाही, मला वाटतं अपडेट द्यावं. कारण माझ्याकडं खूप सुंदर सुंदर ऑडियन्स आहे ना तुमच्यासारखी. आणि गाईज प्रत्येक ब्लॉगला मी म्हणत असतो ना की कोणाला नाही आवडत ज्यांच्यावर एवढं प्रेम करता. माझं आणि प्रतिभाचं आमचं जे कपल आहे, तुमचं फेवरेट कपल, तुम्ही एवढं प्रेम करता हे करता. कोणाला नाही इच्छा आहे की एवढी प्रेम करणारी ऑडियन्स याच्याकडे, त्याच्यासाठी आम्ही ब्लॉग शूट नाही करावे. काय झालं आहे काय चालू आहे काय नाही त्याचा अपडेट देतो तुम्हाला. तर हा ब्लॉग तुम्ही लास्टपर्यंत बघा. काही क्वेश्चन्स आहेत तुमच्यासाठी जे मी नोटीस केलेत माझ्या बिहेवियरवर, सगळ्या XYZ खूप साऱ्या. इट्स 1 वाजलेत रात्रीचे आणि मी आत्ता घरी आलो. प्रतिभा मला सोडून गेली. तर ब्लॉग लास्टपर्यंत बघा. मला तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी सांगायच्या आहेत की आमच्या लाईफमध्ये काय चालू आहे काय नाही. सो गाईज, माझं ना एक स्वप्न आहे, मला ते पूर्ण करायचं आणि मी लवकरच करणार, कारण मी हार नाही मानणार. आणि मला माहिती आहे मी ठरवलं तर मी ते करू शकतो. तर माझं एक स्वप्न आहे असं की मला ना माझे चाहते जे आहे, माझ्या आणि प्रतिभाचे, जे आमच्यावर एवढं प्रेम करतात आणि ज्यांच्यासाठी अजून मला फील होते की मी आणि प्रतिभाने काहीच केलं नाही, कधीच कंटिन्युटी दिली नाही. किंवा तुम्हाला माहिती आहे, बाकी ब्लॉग्स केले गायब झालो, रील्स केले गायब झालो. आणि असं नाही की माझे रील्स ब्लॉग्स व्हायरल जात नाही, काही करत नाही आम्ही, तरी माझे ब्लॉग्स 50K 30K 20K 10K 10,000 व्ह्यूज. माझ्यासाठी तर 1000 व्ह्यूज पण खूप जास्त आहे. की 1000 लोक मला इथं जर खाली मी 1000 लोक जर उभी केले तर तुम्ही विचार करा. तुम्ही खूप जास्त प्रेम करताय, कुठेतरी आम्हीच कमी पडतोय तुमच्यापर्यंत पोचायला. सो माझं स्वप्न काय गायचं माहिती ना, मला ना जे माझे आणि प्रतिभाचे आमचे जे ब्लॉग्स बघतात ना, मला तुमच्यासाठी ना एक औषध व्हायचं. असं की औषध म्हणजे नाही का, जे मेसेज होते ना ते मला फील झालं की आम्ही जेवताना तुमचे ब्लॉग्स बघतो, काही जण म्हणतात की किचनमध्ये काम करताना ब्लॉग्स बघतो, आणि म्हणजे खूप सारे मेसेज येते. मला एक असं औषध व्हायचं, असं एक मेडिसिन व्हायचं नाही ज्याचं आमच्याशिवाय तुमचं असं झालंच नाही पाहिजे की तुम्ही असं आम्ही गायबच नाही झालं पाहिजे, की झालंच पाहिजे की आज जेवण जात नाही, आज यांचा ब्लॉग नाही आला, आज त्यांचं हे नाही आलं. तर हे माझं एक स्वप्न आहे तुमच्यासाठी, की खूप साऱ्या गोष्टी करायच्या आहेत मला. पण गाईज, मला हे सगळ्या गोष्टी असून एक गोष्ट रिअलाईज झाली आहे की तुम्हाला आमचे ब्लॉग्स बघायची सवय लागली होती आणि लागली, आणि हे पण तुम्ही ब्लॉग बघणार. तुम्हाला ब्लॉग्स बघायची सवय लागली आणि मला ब्लॉग्स बनवून तुम्हाला आमच्या लाईफबद्दल सांगायची सवय लागली. तर मला ती मोडायची नाही, मला हा बंद करायचा नाही आहे ब्लॉगिंगचा सिस्टम. तर मला माहिती आहे तुम्ही हे पण म्हणसाल की तुम्ही काही पोस्ट करा, काही करा, आम्ही बघू, आणि तुम्ही बघताय. मला तर अजून असं वाटतं की माझे सगळे ब्लॉग मी काही पण बनवलेत, पोस्ट केलेले आहेत, आणि तरी तुम्ही त्याला खूप जास्त प्रेम दिलं आहे. अँड गाईज, आता ना प्रतिभा पण घरी नाही, आणि सिरियसली सांगू तर ती नसती ना तर ब्लॉग करायची पण इच्छा होत नाही. मला हा कॅमेरा धरताना पण ऑकवर्ड वाटतं की ती नाही आणि मी एकटा ब्लॉग करतोय रात्रीचे. आता 1-1:30 वाजलेत मी ब्लॉगिंग करतोय. पण असं कधीच झालं नाही ना की माझ्या चॅनलवर मी एकटा. अरे माझं का म्हणतं, सॉरी, माझं आणि माझ्या पतूचं. कारण 100K नंतर मी नाव चेंज करणार होतं, तेव्हा मी हक्काने म्हणलं असतं की माझं आणि प्रतिभा. आता पण आमचं आहे, पण 100K नंतर एक नाव चेंज करायचं होतं. तर असं कधीच झालं नव्हतं ना की माझा ब्लॉग परत आला. आमच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला मला एकटं बघायची सवय किंवा प्रतिभाला एकटं बघायची सवय, तुम्हाला आमच्या दोघांची सवय होती, आणि आमची जोडी तुम्हाला आवडती बघायला. माझ्या डोळ्यात गाईज, मी आज थोडं इमोशनल पण नव्हते. माझा आवाज बघा, असं मला खूप लो फील होतंय की माझ्याकडे सगळ्या गोष्टी, माझ्याकडे एवढी सुंदर ऑडियन्स आहे सगळे, तरी असं काय कमी पडते लाईफमध्ये की होत नाही ही गोष्ट.
होतंय सगळं होतं. मी निगेटिव्ह तर अजिबात नाही, पण काही असं काहीतरी घडतंय माझ्यासोबत की करू शकत नाही मी सगळ्या गोष्टी ॲट अ टाईम. मल्टिपल टास्किंग चालू आहे, हे ते प्रतिभाचं, माझं तिचं, स्टुडिओ वगैरे, घर, कामं. लाईफमध्ये असे काहीतरी फेजेस असतात जिथं आपल्याला आपली प्रायोरिटी असते तिला जास्त वेळ द्यायला लागतो, किंवा काय चालू आहे गोष्टी त्यांना जास्त वेळ द्यायला लागतो, ह्या गोष्टीला गॅप देऊ. आणि जसं मी तुम्हाला आधी पण म्हणले की मी कधी विचार नव्हता केला की मी ब्लॉग करेन, मी कॅमेरा फेस करेन, प्रतिभा माझ्या लाईफमध्ये येईल, प्रतिभाला तुम्ही एवढं प्रेम द्याल, तिच्या सॉंग्सला तिचं एवढं नाव होईल. पण तुम्हाला माझ्या लाईफबद्दल पण सांगायचं आहे की आम्ही कोणत्या फेजमधनं उठून हे सगळं जे दिसते ते असंच नाही झालेलं आहे. तर ते पण मी प्लॅन केला होता की ब्लॉग करेन आणि तुम्हाला सांगेन सगळ्या गोष्टी. पण लाईफमध्ये आत्ता काहीतरी असे फेजेस चालू आहे जिथं ना गोष्टींवरनं आपोआप गॅप होतो आहे. आवडत नाही करायला, पण होतो आहे. आणि तुम्ही आता बघू शकता एकटे नाही, सॉरी मी फंबल होते परत. तुम्ही बघू शकता की मी रूममध्ये एकटा आहे, प्रतिभा नाही. ती नाही तर मी आता शिकतोय बघा. ती नसल्यावर कपडे ठेवायचे जागेवर. आता मी ही जीन्स एक वेळा घालेल, पण कपडे जागेवर ठेवायचे, सॉक्स वगैरे. ती ओरडते मला, कारण की तुम्ही असं करत का नाही, हे नाही ते. सगळ्या गोष्टी आता करतोय. काही गोष्टी शिकलो आहे साफ करायला, ज्या गोष्टी कधी केल्या नाही. ते बघा आता पाणी भरलं आहे. हे तर डॉलने भरले. माझी डॉल खूप चांगली आहे. ती बघा, मी नव्हतं रूममध्ये, तर माझा रूम त्याने किती चकाचक सगळं आवरून ठेवलं. पॉझिटिव्ह ठेवते. पण मी आता शिकलो आहे, हे कधी मी वापरलं नव्हतं, हे वापरायला शिकलो आहे. कॅमोमाईल टी बनवायला शिकलो आहे, चहा बनवायला शिकलो आहे चांगला असं एकटं. पण मला ना करमत नाही तिच्याशिवाय, ती नाही आहे आसपास तर. आणि गाईस, टेन्शन घेण्यासारखं काहीच नाही आहे. असं काहीच झालं नाही सिरियस की हे ते. फक्त अशा गोष्टींमध्ये अडकलो आहे ना की तुम्हाला जसं प्रायोरिटी झालं की तिथं द्यावं लागतं लक्ष, ते कामं करावे लागतं, ते स्लो डाऊन व्हावं लागतं. यूट्यूबवरनं मी तुम्हाला मध्ये सांगितलं होतं ना, आणि तुम्ही आता पण होच म्हणसाल त्या गोष्टीला, की मी माझी कामं सगळी बाजूला ठेवून फक्त जरी ब्लॉगिंग जरी केली, मला एवढा विश्वास आहे की तुम्ही मला आणि प्रतिभाला सांभाळसाल, तेवढं प्रेम द्याल. कारण आम्ही ना तुमच्यापर्यंत तेवढं पोहोचलोच नाही. तुम्हाला खूप जाणून घ्यायचं आमच्याबद्दल, तुम्हाला आमची जोडी आवडते, मला तुम्हाला सगळं सांगायचं आहे A to Z, की काय होतं, कसं झालं, लव्ह स्टोरीचे ब्लॉग्स, मी काय होतो आधी, माझी फॅमिली कशी होती, प्रतिभाचं काय होतं, सगळ्या गोष्टी सांगून ना मला एक सिरीज बनवायची A to Z, ज्याने तुम्हाला सगळं कळेल. आणि मला असं वाटतं की मी जिथं जाईन लोकांना असं कळलं पाहिजे की हे कोण आहेत, काय आहेत. फक्त असं हे नको की प्रतिभाचं सॉन्ग आहे नाथखोळा 100 मिलियन गेले, ते त्याच्यामुळे ती अशी. प्रतिभा काय होती, मी काय होतं, खूप साऱ्या गोष्टी मला तुमच्यासोबत बोलायच्या आहेत त्या. सध्या प्रतिभाला माझी खूप गरज आहे ना, जेवढी या कॅमेऱ्याला पण गरज आहे कॉन्टेंटची. आणि मी दोन्ही गोष्टी ट्राय करतो आहे बॅलन्स करायची, सांभाळायची. पण प्रतिभाला सध्या इमोशनली जास्त गरज आहे माझी, तर मी तिच्यासोबत पण असतो आहे. फॅमिली पण हे ते, बाहेर मित्रांसोबत येते, खूप साऱ्या मल्टीटास्किंग गोष्टी चालू आहे. आणि गाईज आता पण सांगतो की काही जास्त टेन्शन घ्यायची गरज नाही आहे, असं काय झालं नाही. फक्त आय एम फिलिंग इमोशनल. मला पर्सनली खूप जास्त वाईट वाटतं की मी तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. मला एवढी प्रेम करणार आहेत, मी बाहेर कुठेही जातो, काही करतो लोकांमध्ये, ते मला ओळखतात, म्हणजे कुठेही जाऊ. आणि एक सांगू गाईज, कधी मला भेटलं ना माझ्याशी बोला, माझ्यात इगो ॲटिट्यूड नाही, बिंदास बोला. खूप जण मी नोटीस करतो पॉईंट करतात, हे करतात, पण तुम्ही येऊन बिंदास माझ्याशी बोला. तर हेच मला एक अपडेट द्यायची होती तुम्हाला, की हेच गोष्टी चालू आहे. घर, दुकान, काम, स्टुडिओ असेल प्रतिभाची मेंटल फिजिकल हेल्थ, तिला जास्त गरज आहे सध्या. तिला खूप वाईट वाटतं की कधी केलं नाही. आणि आम्ही आता नुकतं प्रॉमिस केलं होतं की खूप भारी करू सगळ्या गोष्टी. पण असं वाटतं कोणतरी नजर लावते. नजर मानत पण नाही मी, पण हे असं का होतं विचार करा ना गाईज, की 2-3 महिन्यांनी कमबॅक करतो आम्ही, आणि एवढं भारी कमबॅक करतो की 3-4 व्हिडिओजमध्येच तुम्ही एवढं प्रेम देता की असं वाटतं सगळं भाई. हेच जर आम्ही कंटिन्यू केलं तर काय होईल, कुठलं काय. पण कुछ तो भी नजर लगा रहा है गाइस, उस नजर लगाने वालों को ठोको जरा, पकड के मारो. एकटा झोपणार आहे, प्रतिभा नाही. माझी मम्मी आहे, मम्मी खूप काळजी घेते. मम्मी सकाळ संध्याकाळ फोन असतो, बाळा जेवला का. जरी आज दिवसभर मी घरी जेवलो नाही, पण मम्मीचे मला 4 फोन असतातच. मम्मी काळजी घेते, डॉल घेते, माझा भाऊ घेतो, सगळे घेतात. सगळे खूप भारी लोक आहेत माझ्या आयुष्यात. तो मला हा प्रॉब्लेम नाही. पण गाईज मी आता, मला 2-3 प्रश्न, मी खूप फास्ट बोलतो का, म्हणजे मला असं ना, मी ट्राय करतो की मी ॲक्टर तर नाही आहे, तर मी असं ट्राय करतो नाही का की एक असं बोलायचं, एक्सप्रेशन्स देऊन बोलणं, किंवा हां यार असं करणं, किंवा रिॲक्शन्स करणं, देणं येणं, हे मला कमी पडतं. आणि जेव्हा स्टार्ट करतो ना ब्लॉग परत, की असं वाटतं कंटिन्यू असेल तर शिकेल, मी सगळं करेल. खूप जास्त निगेटिव्हिटी ह्या बाबतीत मला, की माझ्याकडनं होणारच नाही असं.
एंड गाइज अभी लाइफ में बहुत सारे चेंजेस चल रहे हैं. खूप चांगल्या चांगल्या गोष्टी होतात आहे. काही वाईट नाही म्हणणार मी, लाईफ आहे कारण अप्स अँड डाऊन्स येत राहतात. पण खूप चांगल्या चांगल्या गोष्टी होतात ते. जेव्हा वेळ येईल तेव्हा तुम्हाला मी नक्की सांगेल, तुम्हाला पण आवडेल, खूप भारी वाटेल. पण तुम्हाला काय वाटतंय की काय करू, ह्या गोष्टींना कसं बाहेर पडू? एक साईडला बिझनेस बघायला लागतोय, तिथं जास्त लक्ष नाही देऊ शकलो तर म्हणजे तिथं जास्त लक्ष नाही देऊ शकलो तर ब्लॉग करायला लागतं. ब्लॉग जास्त केलं तर तिकडं लक्ष जात नाही. ते नसतं तर माझे थोडे बाहेरचे कामं असतात, ते होत नाही. आणि मी आधीपासून अशी कामं केलेलं आहे ना, तर मला ना, मी खूप ओव्हर थिंकर आहे मोठा. मला हा त्रास खूप जास्त हे होतो की मी ओव्हर थिंक करत बसतो की का माझ्याकडनं होत नाही परफेक्ट. आणि मग रिअलाईज पण होतं की एक माणूस 17 जागी नाही पळू शकत, नाही करू शकत 17 गोष्टी, की मी एक्सपेक्ट करतो की सगळं परफेक्टली झालं पाहिजे असं तसं. खूप साऱ्या गोष्टी राहतात. तर गाईज ह्या ब्लॉगमध्ये मला आता आहे मोटिवेशनची गरज. ज्यांनी कोणी लास्टपर्यंत पाहिलं तर मला तुमचे कमेंट्स हवेत चांगले चांगले, की काय करू, कसं हँडल करू, तुम्ही आयडिया द्या. आणि मला ना काही दिवसात तुम्हाला एक प्रॉमिस करायचं आहे, जेव्हा प्रतिभा येईल तेव्हा, की मी स्वतःशी आणि तुमचं जसं 20 डेजचं चॅलेंज घेतलं होतं तसंच मी तुम्हाला एक प्रॉमिस करतो की मी इथनं पुढं प्रत्येक 2 दिवसात ब्लॉग्स टाकेल. भले चांगले असो वाईट असो, मी माझ्या चुकांमधनं सुधरेल, मी माझ्या कामाने सुधरू शकतो. मी असं फक्त बोलून चालणार नाही की मी विचार नाही करणार की कॉन्टेंट चांगलाच झाला पाहिजे हे ते. कारण अजूनपर्यंत स्क्रिप्टिंग केली नाही, व्लॉग्स दिले नाही, काय करतोय ते नॅचरली करतोय. आजचं पण बघा की बोलतो. आणि काय हे खरं सांगा, मी खूप जास्त बोलतो काय करत असं टॉपिक असेल तर. म्हणजे मला असं पर्सनली वाटतं की मी जास्त खूपच फास्ट बोलतो, नाहीतर बोलायला लागलो ते खूपच जास्त बोलतो. आणि पण ब्लॉग काय बोलायलाच आहे ना, मग हे पण मला खातं. विचार करा मला किती जास्त एन्झायटी आहे गोष्टींची, की मला चांगलंच पाहिजे आणि सगळं नाही होऊ शकत चांगलं. घाम फुटलं, दाढी करायला वेळ नाही, गुंडा झालोय गुंडा. हेच चालू आहे लाईफमध्ये सध्या. काम धाम, फिजिकली मेंटली एक्झॉस्टेड, काहीच कळत नाही की काय करू. एक फेजमध्ये अडकलो आहे ज्याच्यात ओव्हर थिंकच करतोय. प्रतिभा नसली तर झोपायला मला 5 आणि 6 होतं, ते 6-6 वाजता झोपतोय. माझी मेंटल हेल्थ खराब होत चालली असं वाटतं मला. आणि मी तेवढा कॅपेबल पण आहे की सगळं सांभाळणं, सुधारणं, चेंज पण करेल. पण मला ना गाईज, मला तुम्हाला गमवायचं नाही माझ्या लाईफमधनं. कारण खूप मेहनत घेतली आहे स्टेजपर्यंत यायला आणि मला एवढं प्रेम भेटते. लोकांकडे नाही आहे जे स्ट्रगल करतात, ते नवीन कॉन्टेंट क्रिएटर्स असतील, ब्लॉगर असतील, हे असतील, त्यांना भेटत नाही जे मला भेटते. आणि मी खूप ग्रेटफुल आहे. आणि मी खरंच मनापासून ना तुमच्या सगळ्यांचा असं धन्यवाद करतो. तुम्हाला एकेकाला हा थँक्यू माझा, एकेकाला, तुमच्या सगळ्यांमधनं एकेकाला मी थँक्यू म्हणतो की एवढं प्रेम करतात. आणि खूप जास्त प्रेम करणारी ऑडियन्स आहे. चूक माझीच आहे की मी येतोय, आम्ही 2-2 महिन्यांनी ब्लॉग करतोय, मग एक्सपेक्ट करतो की हे असंच झालं पाहिजे तसं. पण माझ्या एक्सपेक्टेशनपेक्षा जास्त, कारण मी तुम्हाला म्हणलं माझ्यासाठी 10 कमेंट्स पण खूप आहे, 15 पण खूप आहे. तुम्ही 100, 200, 300 करायचे, लग्न तर 1000, 500 एवढे असायचे. आणि मला माहिती आहे तुम्ही ह्याच्यात पण मला मोटिवेट करणार आहात. हात दुखायला लागला रे, कसं ब्लॉगिंग करू मी व्लॉगर बनू शकतो का नाही माहीत नाही. पण एक चांगला नवरा, चांगला मुलगा, चांगला माणूस तर आहे एवढं मला माहिती. आणि असं आता सध्या असं वाटतं की काय वाईट नाही चाललं, देव फक्त परीक्षा घेतोय की तू सुधर, डिसिप्लिनमध्ये ये, झोप सुधर, ओव्हर थिंकिंग नको करू, कामं कर, तुला फळ भेटणार आहे, मला फळ भेटणार एवढा माझ्या स्वतःवर विश्वास आहे. आणि मला तेवढाच विश्वास पतूवर आहे, माझ्या फॅमिलीवर आहे. आणि काहीच अजून एक गोष्ट की फक्त डॉलला एक चिंगारी असते ना, चिंगारी, एक स्पार्क असं दिलं मी की तू कर. त्याच्यानंतर तिला कधीच सपोर्ट नाही केला बघा मी. म्हणजे सपोर्ट करतो मी, पण तिला असं कधीच नाही केलं की कोलॅब कर जास्त, प्रतिभाचं अकाउंट चांगले. तिने इंडिव्हिज्युअली जे नाव कमवलं आहे ना, ते माझ्यासाठी खूप भारी आहे. आणि खूप पॉझिटिव्ह गोष्ट की माझ्या बहिणीने माझं ऐकून ते केलं आणि तिने ते करून दाखवलं. विदिन 2-3 मंथ्स तिने 20-30 हजार फॉलोअर्स केलेत. इंस्टावर 22,000 काहीतरी आहे, यूट्यूबवर 10K. तुमचा सपोर्ट तिला पण आहे, तिच्याकडनं पण मी तुम्हाला थँक्यू म्हणतो. आणि एक आज प्रॉमिस करून हा ब्लॉग एंड करतो की दीपक सुतार आणि प्रतिभा दीपक सुतार, जिला तुम्ही प्रतिभा जोशीच्या नावाने ओळखणार, आम्ही थांबणार नाही. ज्या दिवशी या गोष्टी मी नीट चालू करेन, जेव्हा माझं माइंड एक स्टेबल जागेवर येईन की मला हे सोडून आता मी करणार हे काही दिवसात, की मला जर वाटलं की मला आता हे काम नाही करत आहे, माझं काम वगैरे होत नाही, मी सगळं सोडणार आहे, फक्त ब्लॉग करणार. तर मला माझ्या भावावर पण विश्वास येतो, म्हणा दादा तू कर. आणि तो हाय सपोर्टिव्ह, मला प्रत्येक वेळेस सपोर्ट केलं. मी इथं सांभाळतो, तू ते कर. आम्ही गायब नाही होणार, मी परत कमबॅक करत राहणार जेवढ्या वेळेस पण. असं कमबॅकची पण गरज नाही, कारण माझ्याकडे तुमच्यासारखी ऑडियन्स आहे जी मला प्रेम देत राहणार आहे. आणि फक्त तुम्ही हेच एक्सपेक्ट करता की तुम्ही करा, आम्ही बघायला आहे. आणि आम्ही करतोय एंटरटेनिंग ब्लॉग्स, चांगले ब्लॉग्स ज्यांनी तुम्ही बघताय.
काही प्लॅन न करता एवढं चांगलं करतो, तर प्लॅन केल्यावर तुम्ही विचार करा. हा एक प्रॉमिस आहे माझा, की ज्या दिवशी आता सगळं स्टेबल होईल, नीट होईल, मी प्रत्येक 2 दिवसात एक ब्लॉग करणार. मी तुमच्या लाईफमध्ये असं औषध होणार ना, जे खाल्ल्याशिवाय तुम्हाला जेवणच जाणार नाही, जे बघितल्याशिवाय तुम्हाला टेन्शन येईल की लोक कुठं गायब झाले, लोक काय करतात ते, कसं ते सगळ्या गोष्टी मी करणार आहे. आय प्रॉमिस यू दॅट थिंग. आणि आजचा ब्लॉग आपण हा इथं एंड करू. समजून घ्या थोडं आम्हाला काय चालू आहे काय नाही. जेव्हा प्रॉपर वेळ येईल सगळ्या गोष्टी अजून तुम्हाला प्रतिभा आणि मी अजून एक्सप्लेन करा. आणि गाईज मी फक्त दमलो आहे आणि थोडं इमोशनल फील करत होतो, कारण मला वाईट वाटतं की प्रत्येक वेळेस 0पासून स्टार्ट का करू मी. हात दुखतोय. तर ह्याच गोष्टी खूप साऱ्या मनात चालू होत्या आणि प्रतिभाला माहीत पण नाही मी ब्लॉग करून. उद्या ती पण बघेल आणि मला ती सकाळ सकाळ फोन करेन, विचारून काय झालं बाळा. आणि तिचा असतो मला दिवसातनं 10 फोन. सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह. माझ्या लाईफमध्ये एक पण निगेटिव्ह माणूस नाही. माझे मित्र चांगले आहेत, सपोर्टिव्ह आहे. मला फॅमिली तर आहे आधी, पण मित्र पण असे भेटलेत ना, आणि मी ग्रेटफुल आहे. मी माझ्या मित्रांसाठी काही करू शकतो. मित्र चांगले भेटलेत. काही जर वाटलं ती आहे ना आम्ही, फॉर एक्झाम्पल काही असेल ना की मी इथं नाही ना, आम्ही आहे, मला उचलून नाही ना. तर कालचंच तुम्हाला सीन सांगतो. मला जायचं नव्हतं कुठं, तर मित्राला बस गाडीत मला मुंबईला नेलं डायरेक्ट. की असं आहे की मी नसलो की त्यांचं असं मला फील होतं की नाही बाबा हा पाहिजेच कुठं जाईन. तर सगळ्या साईडने माझी वाईफ चांगली, माझी मम्मी सगळ्यात चांगली, बहीण आहे, माझा भाऊ आहे दीपांशू, टिनू, प्रतिभा, सगळे माणसं जे लाईफमध्ये मोजके खूप चांगले. आणि सगळ्यात त्याच्यात अजून एक तुम्ही आहे माझ्या इथं. मला तुमच्यामुळं जे आहे सगळं गाईज मला नाही जमत एक्सप्लेन करायला, पण समजून घ्या. आय नो यू गाईज आर ऑलवेज देअर. वी बोथ लव्ह यू. आम्ही लवकरच चांगलं कॉन्टेंट बनवणार आहे. मी सुधारणार आहे, मी ॲक्टिंग करणार, मी डान्स करणार, मी व्हिडिओज रील्स सगळे करणार. बस आज तुम्हाला काय करायचं आहे, मला मोटिवेट करायचं आहे. जेव्हा हा ब्लॉग पडेल आणि ज्यांनी कोणी लास्टपर्यंत हा ब्लॉग पाहिलं, तुम्ही कमेंट करा एकदम असं पॉझिटिव्ह, ज्यांनी मला हे होईल की बाबा बास माझ्याकडं आहे लोक. मी खूप ओव्हरथिंकर आहे गाईज, खूप विचार करतो सगळ्यांचा, छोट्या छोट्या गोष्टींचा. असं तसं कोणी वाईट वागलं का चांगलं केलं, खूप मी ना सध्या त्या फेजमध्ये. आणि तुम्ही समजू शकता काही असणार, पण माझ्या आसपास लोक चांगले आहेत. मल्टिपल टास्किंग बंद करून फक्त ब्लॉग शूट करणार, सगळं करणार. माझं बोलणंच समजून घ्या तुम्ही. आणि हा ब्लॉग इथंच एंड करतो. नाही तर ना रात मी हा ब्लॉग 2 तासाचा करेल आणि तरी तुम्ही बघसाल आणि कमेंट पण करसाल, आम्हाला चालेल. पण हाय मी और प्रतिभा आहे हमेशा. विल रॉक. आमचा टाईम येणार आणि हाय, फक्त टाईम येणार म्हणजे यूट्यूब आणि ह्याच्यावरच आम्ही करणार, सगळं करणार. आणि तुम्ही आम्हाला रोज बघणार. रोज आम्ही तुमच्या स्क्रीनवर, मोबाईलवर, टी व्हीवर सगळीकडे असणार. आम्ही तुमच्या लाईफमध्ये असणार. आम्ही कधीच जाणार नाही. अँड येस, हा ब्लॉग आपण आता एंड करू. मला झोपायला 1-2 तास जाईन. मस्त आता एक कॅमोमाईल टी पितो, ज्याने झोप येईल. प्रतिभा तर नाही. सो आय लव्ह यू ऑल. आणि मी एकटा ब्लॉग करू का, असं चालेल का हे पण सांगा. आणि बाय गाईज.